नमस्कार, मी सुहास. सकाळ माध्यम समूह, साम टीव्ही न्यूज आणि गरजे मराठी यांच्या संयुक्त विद्यमानं आपण ग्लोबल महाराष्ट्र हा एक कार्यक्रम, आगळा वेगळा कार्यक्रम म्हणूयात, असा सादर करत असतो. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दर रविवारी ग्लोबल महाराष्ट्र हा कार्यक्रम दर रविवारी दुपारी 3:30 वाजता आपण साम टीव्ही वरनं प्रसारितही करतो. या कार्यक्रमामध्ये आपण अशा सगळ्या मराठी माणसांना, अशा सगळ्या मराठी पर्सनॅलिटीज या कार्यक्रमाच्या माध्यमातून बोलवत असतो, ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानी, ज्यांनी आपल्या दैदिप्यमान असे यशानी आपल्या मराठीचा झेंडा हा जगाच्या अगदी कानाकोपऱ्यामध्ये नेऊन पोचवलेला आहे. अशा अनेक लोकांना आपण भेटलो. मग त्याच्यामध्ये काही लोक सायंटिस्ट असतील, काही उद्योजक आहेत, काही सर्व्हिस सेक्टरमध्ये अत्यंत उच्च पदस्थ ते पोहोचलेले आहेत. अशा सगळ्या मंडळींना, अगदी कला क्षेत्रातली सुद्धा काही मंडळी आपल्या बरोबर या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेली आहेत. या कार्यक्रमाचा मूळ उद्देशच हा आहे की आत्ताची जी तरुणाई आहे, जी तरुणाई काही वेगळं करू पाहतीये, त्यांना एक इन्स्पिरेशन मिळावं, हाच खरं तर या कार्यक्रमाच्या मागचा मूळ हेतू आहे. आज सुद्धा आपले जे पाहुणे आहेत हे सुद्धा खूप आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. अत्यंत, म्हणजे माझ्या शब्दांमध्ये जर सांगायचं झालं तर अत्यंत डाऊन टू अर्थ असे स्वतःला मानणारे, असे असणारे आणि अत्यंत, म्हणजे ज्यांना माणसं जोडणं हे आवडतं, अशी पर्सनॅलिटी आज आपल्या बरोबर आहे. ते उद्योजक आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं एक वाक्य मी जे वाचलं, त्यांनी मला जे काही पाठवलं होतं त्याच्यातनं एक वाक्य मला खूप आवडलं. आयुष्य खूप सुंदर आहे असं ते म्हणतात. ते केवळ आपण बघतो किंवा काम करतो म्हणून नाही, तर या आयुष्यामध्ये आपण अनेक माणसांना भेटतो, माणसांना जोडले जातो, त्यांच्याशी आपण संवाद करतो आणि म्हणून हे आयुष्य इतकं सुंदर आहे की इतकी चांगली नाती या माध्यमातून आपल्याला जोडली जातात. असंच पर्सनॅलिटी आज आपल्या बरोबर आहे. अर्थात मी जास्त वेळ न घेता त्यांचा परिचय मी तुम्हाला करून देतो. आपल्या बरोबर आहेत आनंद सागर शिराळकर. सर नमस्कार. नमस्कार. आनंद सागर शिराळकर जे आहेत ते जपानमध्ये असतात. जपानमध्ये जवळपास ते 12-13 वर्ष ते जपानमध्ये राहिलेले आहेत. पण आनंद सागर शिराळकर हे मूळचे पुण्याचे आहेत, मराठी आहेत, मराठी मातीमध्ये ते वाढलेले आहेत. पुण्यामधनं त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच नंतर त्यांनी BE जे आहे हे मुंबईतनं त्यांनी पूर्ण केलं आणि त्यानंतर मग करिअरच्या शोधांमध्ये ते आपण बघतोय की जपानमध्ये 12-13 वर्ष त्यांनी काम केलं. पण त्याचबरोबर त्यांनी स्वतःच्या 3 कंपन्या या जपानमध्ये असतानाच त्यांनी एस्टॅब्लिश केलेल्या आहेत आणि आज त्याचं कार्य हे खूप मोठ्या प्रमाणावर खरं तर सुरू आहे. सर मी जास्त वेळ घेत नाही, कारण आम्हाला उत्सुकता आहे तुमचा हा सगळा प्रवास बघण्याची, ऐकण्याची. त्यामुळे म्हणजे अगदी माझा पहिला जर प्रश्न मी तुम्हाला विचारायचं झालं तर तुमच्या, म्हणजे साधारणतः एक आपला फॉर्मॅट ठरलेला आहे. आपण मूळ गावापासून, तुमच्या शालेय शिक्षणापासून येतो, पण मला सगळ्यात इंटरेस्टिंग वाटतं ते तुमचं उद्योजक होणं, उद्योजक बनणं, की ज्याच्यामध्ये तुम्ही आता, म्हणजे तुमच्या मागेही मला दिसतंय रियान नावाची एक कंपनी आहे, एक DG इन्फोटेक फ्युचर टेक नावाची कंपनी आहे आणि एक FTB नावाची कंपनी आहे. या 3 कंपन्या तुम्ही सुरू केलेल्या आहेत. मला असं वाटतं की या कंपन्यांबद्दल जर तुम्ही आधी सुरुवात जर मला करून दिलीत माहिती, तर ती जास्त इंटरेस्टिंग होईल. मग हळूहळू आपल्याला तो प्रवास उलगडायला सोपं होईल. धन्यवाद. सर्वप्रथम मला तुम्ही या मंचावरती बोलवलत आणि साम टीव्ही आणि गरजे मराठी आणि स्पेसिफिकली आनंद गानू सर आणि राहुल बापट यांचे मी आभार मानतो. माझ्या या 3 कंपन्या यांच्याबद्दल मी क्विकली तुम्हाला, म्हणजे कारण का अगेन आपल्याला जे बोलायचं आहे त्याच्यावरती आपण जास्त वेळ देऊ, पण माझ्या 3 कंपन्यांबद्दल मी क्विकली सांगतो. DG फ्युचर टेक ही आधी व्हिजिटेक सोल्युशन्स नावाची कंपनी होती, की जी डिजिटल गराज ग्रुप जी आहे जपानमधली लिस्टेड कंपनी, तर त्यांच्या एका सबसिडरीने ती अक्वायर केली कंपनी आणि आता आम्ही DG फ्युचर टेक म्हणजे DG ग्रुप कंपनीमध्ये आलेलो आहोत. ती खूपच मोठी $multi-billion कंपनी आहे आणि प्रायमरीली फिनटेक आणि Kakaku.com असे बरेच त्यांचे ऍक्च्युली कंपन्या आहेत. तर तिथे आम्ही काय करतो तर मल्टीलिंग्वल आम्ही मॅनेज सर्व्हिसेस, त्याच्यानंतर फिनटेक सर्व्हिसेस आम्ही करतो आणि अगेन सिक्युरिटी जिथे महत्वाची आहे त्या एरियामध्ये आम्ही बरंच काम करतो. हे DG फ्युचर टेक बद्दल झालं. रियान ही कंपनी आम्ही 2019 साली चालू केली आणि या कंपनीमध्ये म्हणजे प्रायमरीली आम्ही ट्रान्सलेशन करत असताना आम्हाला जे काही चॅलेंजेस दिसायचे तर ते आम्ही ऍड्रेस करत म्हणजे ही ट्रान्सलेटर्सनी तयार केलेले एक प्लॅटफॉर्म आम्ही बनवला
आणि त्या प्लॅटफॉर्ममध्ये मी काय करतो तर नुसतेच डॉक्युमेंट्स किंवा डॉक्युमेंट्स म्हणा किंवा वेगवेगळे म्हणजे 22 प्रकारचे डॉक्युमेंट्स आम्ही ट्रान्सलेट करतोच, पण रिसेंटली आम्ही व्हिडिओ ट्रान्सलेशन चालू केलंय. आणि त्याच्यामधनं म्हणजे आयडिया आमची अशी आहे की सगळ्या जगामधले जे काही चांगले कॉन्टेंट आहेत, जे टेड टॉक्स असतील किंवा गुगल मधले जे काही गुगल टॉक्स आहेत किंवा जे काही ई लर्निंगचे कोर्सेस असतील, ऍडव्हर्टाइजमेंट्स असतील, तर आम्ही या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या मल्टिपल म्हणजे आता करंटली 50+ लँग्वेजेसमध्ये बाय युझिंग ऑप्टिमम कॉम्बिनेशन ऑफ ह्युमन, म्हणजे माणसांचा कशासाठी तर क्रिएटिव्हिटी आणि अॅक्युरसीसाठी, वेअरॅज मशीन फॉर स्पीड, असं ऑप्टिमम कॉम्बिनेशन वापरून आम्ही एक प्लॅटफॉर्म हा बनवलेला आहे. 150 पेक्षा जास्त कंपन्या आता ते वापरत आहेत. आणि आम्ही अगेन म्हणजे इट वॉज बूटस्ट्रॅप्ड इनिशियली, पण वी आर ग्रोईंग व्हेरी रॅपिडली राईट नाव विथ दिस रियान प्लॅटफॉर्म. आणि त्याच्यानंतर माझ्या येस बोला. येस कंटिन्यू. आणि त्यानंतर FTB कम्युनिकेशन्स नावाची ही कंपनी, याच्यात म्हणजे या DG फ्युचरटेक आणि रियान हे जर तुम्ही बघाल तर मी या इकडच्या साईडला म्हणजे या ठेवल्यात त्या तिथे मी ऑपरेशनली इन्व्हॉल्ड आहे. वेअरॅज FTB कम्युनिकेशन्स आणि इकडे आहे इथे मी प्रायमरीली इकोसिस्टीम बिल्डर म्हणून या कंपन्यांकडे बघतो. मी बऱ्याच कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट्स पण केलेले आहेत. सो द होल आयडिया इज दॅट गिव्हिंग बॅक, म्हणजे FTB कम्युनिकेशन्स मधनं आम्ही बरेच असे उपक्रम म्हणजे गेट फंडेड इझिली म्हणा किंवा चर्चा विथ रुचा, की जे आता हे रिसेंटली आम्ही चालू केलंय की लहान मुलांनी वेगवेगळे प्रोफेशन्स इंट्रोड्यूस करून आता जगामध्ये कुठले कुठले वेगवेगळे प्रोफेशन्स आहेत की तुम्ही निवडू शकता. तर ह्याचे इंटरव्ह्यूचे सेशन्स आम्ही अरेंज केले, ज्याला आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स येतोय. चर्चा विथ रुचा, FTB कोलॅब आहे, गेट फंडेड इझिली आहे, स्नोवेल आहे, अशा बऱ्याच कंपन्यांमध्ये आम्ही इन्व्हेस्ट केलेले आहेत. आणि त्यांना म्हणजे ऍडवाइस असेल, स्ट्रॅटेजिक ऍडवाइस असेल अशा, किंवा त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करायचं असेल, काही मदत लागत असेल तर त्या आम्ही गोष्टी प्रोव्हाइड करतो. व्हेरी नाईस. म्हणजे आता या 3 कंपन्यांबद्दल आपण जाणून घेतलं आणि खरं तर वेगवेगळ्या सगळ्या गोष्टींमधनं तुम्ही काम करत निघालेले आहात. माझा मूळ मुद्दा असा आहे, मग याचा अर्थ म्हणजे तुम्ही आज जपानमध्ये 12-13 वर्ष काम केलं आणि प्लस आता तुम्ही स्वतःच्या कंपनीज काढल्या. तुम्हाला उद्योजकच बनायचं होतं असं काही पहिल्यापासून तुमची धारणा होती की आपल्याला उद्योजक बनायचं आहे, आपल्याला केवळ सर्व्हिस सेक्टरमध्येच राहायचं नाहीये, तर उद्योजक बनायचं आहे, आपलं काहीतरी स्वतःचं निर्माण करायचंय, असं काही आधीपासूनच ठरलेलं होतं? असं स्पेसिफिकली असं काही ठरलेलं नव्हतं. कारण का म्हणजे मी 2012-13 पर्यंत, जेव्हा मी 13 वर्ष जपानमध्ये राहिलो, 2001 ते 2013 पर्यंत जेव्हा मी राहिलो, तर 13-14 पर्यंत, तर तेव्हा माझा प्रायमरी म्हणजे मी तेव्हा सिटी ग्रुपमध्ये होतो आणि मी कंपनीतलं काम पण थरली एन्जॉय करत होतो तेव्हा. सो मी तिथे म्हणजे सुरुवातीला बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पण काम केलं आणि नंतर कन्सल्टन्सी पण करत होतो सुरुवातीच्या स्टेजमध्ये. आणि नंतर एकदा सिटी ग्रुप जॉईन केल्यावरती मी सिटी ग्रुपमध्ये इक्विटी रिसर्च अनालिस्ट म्हणून काम केलं आणि 7-8 वर्ष तिथे होतो. मी काम एन्जॉय करत होतो, पण मला इंडियाला बऱ्याच वेळा यायला लागत होतं त्या काळात काही पर्सनल सिच्युएशन्समुळे. सो मग त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं की इंडियाला येऊ. मग इंडियाला आल्यावरती म्हणजे अगेन पुण्यामध्ये असल्यामुळे मला मुंबईला जाण्यापेक्षा पुण्यामध्येच राहण्यात जास्त इंटरेस्ट होता. सो आम्ही ठरवलं की पुण्यामध्येच राहू आणि म्हणजे आता तिथेच काय करता येईल, तर तो असा विचार करून मी म्हटलं की ओके, आपण एक कंपनी चालू करून बघू. आणि त्याच्यामध्ये माझी जिथे एक्सपर्टीज आहेत म्हणजे इक्विटी रिसर्च रिलेटेड वर्क किंवा जे मी आधी केलं होतं, तर त्याच्यावरतीच फोकस करून काम चालू करू असा विचार करून आम्ही कंपनी चालू केली. सो असं सुरुवातीपासून काही नव्हतं, पण जसं ते होत गेलं तसं ते चालू राहिलं आणि मग आम्ही कंपनी चालू केली. जसं ते होत गेलं तसं ते चालू राहिलं. इतकं सहज तुम्ही सोपं म्हणताय, पण मी तुम्हाला खरं सांगू, म्हणजे मी जेव्हा आता तुम्ही मला तुमचं एकूण जे सगळं प्रोफाईल वाचायला दिलेलं होतं, त्याच्यामध्ये आवर्जून माझं एका गोष्टीकडे लक्ष गेलं, ते म्हणजे या उद्योजकतेची बीज जी आहेत, जी मला वाटतं की तुमच्या लहानपणीच रुजलेली आहेत. म्हणजे तुम्ही दिवाळीच्या काळामध्ये ग्रीटिंग्स विकायचा, ग्रीटिंग्सचा बिझनेस केलेला आहे. म्हणजे लहानपणी सगळी मुलं आपण ज्या पद्धतीने बिझनेस करतो तसा तो तुम्ही केलाय आणि तुम्ही डोर टू डोर जाऊन ग्रीटिंग्स देणं आणि तिथले अनुभव जे तुम्हाला यायचे, म्हणजे आज आपण कुणाच्याही, म्हणजे मी तुमच्या घरी आलो तर कदाचित तुम्ही माझ्यावर काय पद्धतीने रिॲक्ट व्हाल मला माहिती नाहीये. कदाचित मला बघून तुम्ही दार लावून पण घ्याल, कदाचित तुम्ही मला बघून आत घ्याल, मला पाणी द्याल, मला सरबत पाजाल आणि मी काय करतो याची जाणीव म्हणजे विचारपूस कराल. असे सगळे अनुभव तुम्हाला त्या काळामध्ये म्हणजे शालेय जीवनामध्ये कदाचित तुम्ही ते करत असाल. मला असं वाटतं ती बीज तिथेच होती का या उद्योजकतेची? म्हणजे
मला ना आता नाऊ दॅट लाईक आय रिफ्लेक्ट बॅक, कदाचित येस, म्हणजे ते असेल. आणि मी म्हणजे कसं असतं की तुम्ही जसं म्हटल्याप्रमाणे राईट, तुमचं सराउंडिंग हे खूप महत्वाचं असतं. सो तेव्हा सुद्धा मी केलं ना, तर तेव्हा असं काही बिझनेस करायचं या दृष्टिकोनातून केलं नव्हतं. आम्ही खरं म्हणजे दिवाळीचं फनफेअर जे असतं तर त्याच्यामध्ये आम्ही भाग घेतला होता. फनफेअरचे स्टॉल्स असतात, तिथे आम्ही ग्रीटिंग्स छापली होती आणि मला असं वाटतं की जवळपास 1000 ग्रीटिंग्स छापली होती, पण आम्ही तिकडे काही जास्त लोकांनी घेतली नाहीत विकत. मग त्या ग्रीटिंग्सचं करायचं काय असा विचार केला. तेव्हा आम्ही ठरवलं की ओके, म्हणजे जाऊन, आणि 5वीत होतो त्याच्यामुळे मला असं कळत पण नव्हतं की बिझनेस करायचा आहे किंवा काय. पण मला ही आयडिया खूप आवडली की सगळ्यांच्या घरी जाऊन ग्रीटिंग्स विकायची, 2 रुपये 1 रुपये काय जे असतील ती. आणि मला तेव्हा खरंच खूप वेगळा अनुभव असा आला की प्रत्येकाच्याकडे, म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे राईट, लाईक 1000पेक्षा जास्त लोकांच्या घरांमध्ये मी, माझी बहीण, आम्ही दोघं जाऊन ग्रीटिंग्स विकायचो आणि खूप वेगळे वेगळे अनुभव आले. म्हणजे आता नाऊ राईट, लाईक वेन आय लुक बॅक राईट, तिथनं खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. पण मला अजून एक म्हणजे सांगावं असं वाटतं की माझा मामा, म्हणजे दोन्ही मामा माझे जे होते तर ते पण काम करता करता बिझनेस करायचे. सो एक जण होता तर मला असं ते जाणवलं ना की त्यांच्याकडनं सुद्धा बऱ्याच गोष्टी इन्स्पिरेशन मला घेता आलं की अरे ते कसे करतात. म्हणजे ऑफकोर्स ते काम करता करता त्यांचं दुकान असेल किंवा काय असेल. सो तर त्या गोष्टी बघून सुद्धा मला बऱ्याच गोष्टी कळाल्या. आणि मी अजून एक गोष्ट अशी आली की 12वी झाली तर तेव्हा आपल्याला बराच काळ सुट्टी असते आणि त्या सुट्टीत काय करायचं, तर माझ्या एका मित्राच्या ओळखीच्या, म्हणजे मित्राच्या भावाची कंपनी होती. तर मग मी तिथे सुद्धा सेल्स आणि मार्केटिंग चं काम केलं 12वी मध्ये. आणि तिथे सुद्धा म्हणजे इतकं इंटरेस्टिंग होतं ते की म्हणजे ते एक एंटरप्राइज ह्याचे फर्निचरची कंपनी होती. आणि जवळपास ना मी सगळ्या 5 स्टार हॉटेल्समध्ये जाऊन ते फर्निचर विकणं किंवा मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये जाऊन ते विकणं. आणि तो जो एक्सपिरियन्स होता ना, तर त्याचा म्हणजे मला कुठेतरी असा फायदा आला की ओके, कोणी अनोळखी माणूस असेल त्याला त्याच्याशी बोलायचं असेल किंवा म्हणजे त्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तिथनं मला शिकता आल्या. आणि मग ते करता करता मी इतर पण खूप गोष्टी केल्या होत्या. पण येस, कदाचित तिथे पण काही इन्स्पिरेशन दडलं असेल. नक्कीच तिकडे काही इन्स्पिरेशन दडलेलं आहे. पण मला असं वाटतं की म्हणजे तुमच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती कोण, म्हणजे कायम आपण बघतो की आपले संस्कार हे आपलं मूळ असतं. आई वडील यांचे प्रभाव आपल्यावर होत असतात. जसं आता तुम्ही तुमच्या मामांचंही नाव घेतलं की नोकरी करता करता उद्योगामध्ये ते लक्ष घालायचे आणि ते कुठेतरी इन्स्पिरेशन आहे. असं काय आहे तुमच्यावर प्रभाव कशाचा आहे नेमका? नाही, आता ना मी एक खरं सांगू का, की एका कुठल्याही गोष्टीमुळे ना असा प्रभाव एकाकडनं असा नसतो राईट. आपण बऱ्याच जणांकडनं घेतो. आणि म्हणजे मला एक गोष्ट अशी चांगली आली की मी जेवढं लोकांशी बोलत गेलो तेवढे मला वेगवेगळ्या लोकांचे स्वभाव, लोकांचे अनुभव राईट, अनुभवातून शिकायला मिळालं. सो मला अगेन राईट, लाईक म्हणजे जर तुम्ही सांगायला गेलात तर माझी मावशी जी होती तर तिचा खूप प्रभाव होता. म्हणजे मला काय व्हायचं की इंजिनिअरिंग मध्ये मी होतो तेव्हा बरेच माझे विषय राहायचे अगेन. आणि तर तेव्हा म्हणजे आता त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन राईट, लाईक प्रत्येकाचा वेगळा वेगळा असू शकतो. सो आता कदाचित काही जण म्हणतील की अरे राहतात तर तू अभ्यास जास्त कर किंवा हे कर. पण ती मला नेहमी म्हणायची की ओके, म्हणजे सागर, म्हणजे घरी सागर म्हणायचे तर ते म्हणा, सागर अरे हे जे विषय तुझे राहतात ना तर ते बेसिकली तुला पुढच्यासाठी प्रिपेअर करतात. म्हणजे तू टफ सिच्युएशन्स मध्ये जाणार आहेस आणि मग ते जर गेलं तर तू कसं रिॲक्ट करशील. मला खूप वाईट वाटायचं की बरेच विषय राहायचे, बऱ्याच गोष्टी राहायच्या, पण या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्यातनं तुम्ही शिकत जाता. आणि तसं बघायला गेलं तर मी जेव्हा कंपन्या जॉईन केल्या तर मला तिथे प्रत्येक वेळेस राईट मी असा विचार करायचो की ही लोक का करतायत ही कामं, आणि मग त्यांच्याकडनं जे शिकत गेलो ना तर त्याचा पण बराच प्रभाव आहे. म्हणजे आत्ताचा तुम्ही म्हणाल तर मी काय केलेलं आहे की मेंटरिंगसाठी मी काही जणांना, म्हणजे आता माझे काही मित्र आहेत अनिरुद्ध किंवा जे कोणी असे मित्र आहेत तर त्यांच्याशी मला जर काही मेंटरिंग करायला, त्यांच्याकडनं काही ऍडवाइस हवा असेल तर मी त्यांच्याशी बोलतो. मला जर फिनटेक रिलेटेड काही असेल तर त्याच्यासाठी काही गुरु आहेत. सो मी असा एक माणूस असा ठेवलेला नाहीये, पण ज्यांच्याकडनं मला इन्स्पिरेशन घेता येईल. आणि मी मघाशी सुद्धा म्हणजे काल परवामध्ये मी थोडे गरजे मराठीचे पण व्हिडिओज बघितले आधीचे. इतकी आपल्या इकडे लोक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी केलेली लोक आहेत, त्यांच्याकडनं आपल्याला बरंच इन्स्पिरेशन मिळू शकतं. म्हणजे मी असं म्हणतो की जिथनं जिथनं तुम्हाला मिळत जाईल ते तुम्ही गुरु करत गेलात असं म्हणायला काही हरकत नाही. माझा मुद्दा असा आहे की आपण उद्योजकतेवर तर बोलूच यात, पण एक तुम्ही कॉर्पोरेट लाईफ ज्याला आपण म्हणतो, हे कॉर्पोरेट लाईफ सुद्धा तुम्ही जगलेले आहात. आणि आज तुम्ही विविध देशांमध्ये, म्हणजे जपानमध्ये तर तुम्ही जवळपास 12-13 वर्ष केलेत. हे कॉर्पोरेट लाईफ तुमचं कसं राहील?
हा, सो आता कॉर्पोरेट लाईफ म्हणजे मी नॉर्मल म्हणजे सुरुवातीला आधी एनटीटी म्हणजे आधी आयपॉक मधनं एनटीटी, मग थिटा म्युझिक टेक्नॉलॉजीज आणि मग सिटी ग्रुप अशा कंपन्यांमध्ये काम केलं. सुरुवातीला मी जास्त कन्सल्टन्सी करत होतो आणि नंतर मग मी फुल टाइम म्हणून ह्याच्यामध्ये म्हणजे सिटी ग्रुपमध्ये जॉईन झालो. मग तिथे सुद्धा सुरुवातीला झालो तेव्हा असोसिएट म्हणून झालो, नंतर अनालिस्ट केलं, त्यांनी नंतर मॅनेजर बनवलं, मग हेड ऑफ अनालिटिक्स अँड अल्टरनेटिव्ह रिसर्च टीम मी होतो जी बघत होतो. आणि मी जॅपनीज इक्विटीज आहेत तर ते इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत तर त्यांना विकत होतो. सो खरं सांगायला गेलं ना तर म्हणजे लुक बॅक म्हणजे 2012-13 मध्ये जर तुम्ही तर सिटी ग्रुप म्हणजे जिथं जेव्हा तुम्ही काम करता तर तेव्हाचं लाईफ असतं ते खूप वेगळं असतं. ते म्हणजे मला असं वाटतं की बऱ्याच वेळा असं ते 1 डायमेन्शनल किंवा 2 डायमेन्शनल असतं. व्हेरॅज तुम्ही जेव्हा स्वतः काम करायला लागतात, तुमच्या स्वतःची कंपनी चालू करता, तेव्हा ते मल्टी डायमेन्शनल होतं. म्हणजे बऱ्याच गोष्टींमधनं तुम्हाला बघायला लागतात. सो मला म्हणजे मला खरं सांगायला गेलं तर म्हणजे मी तिथे सुद्धा म्हणजे सिटी ग्रुपमध्ये वगैरे असताना सुद्धा मी बऱ्याच जणांचे म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तेव्हा ब्रायन ट्रेसी किंवा अशा लोकांचं जेव्हा ऐकायचो तर तेव्हा त्यांचे मला असे काही काही खूप असे उपदेश खूप पटायचे. की एक गोष्ट म्हणजे त्यांनी कसं की त्यांनी सांगितलं होतं की यू शुड नॉट रेंट अ प्लेस, यू शुड ओन द प्लेस. सो मी खरंच आणि मी सिटी ग्रुपमध्ये असताना सुद्धा म्हणजे जी काही मला ग्रोथ तिथे जी दिसली ती खरंच खूप चांगली होती आणि खूप माझ्यासाठी पण खूप अशी इन्स्पायरिंग होती. तर त्या ग्रोथमध्ये सुद्धा राईट लाईक मला असं जाणवलं की खूप कम्फर्टेबल लाईफ होतं तिथे. म्हणजे बऱ्याच गोष्टी म्हणजे जर समजा मला आता परत घेऊन गेलात तर कदाचित मी परत विचार करेन की सिटी ग्रुप मधलं एवढं कम्फर्टेबल लाईफ. मी आता तुम्हाला तेच विचारणार होतो की जर तुम्हाला पुन्हा 2012 मध्ये नेलं तर उद्योजक व्हावं असं वाटेल का तेच लाईफ एन्जॉय करावं असं वाटेल? नाही म्हणजे ऑफकोर्स आता उद्योजक व्हावंसं वाटेल कारण का काही गोष्टी वेगळ्या पण आहेत त्याच्यामध्ये, पण ते लाईफ पण खूप चांगलं होतं. म्हणजे त्या ह्याच्यात सुद्धा मी म्हणेन की मी तेव्हा इंट्राप्रेनर होतो. म्हणजे जे कंपनीमधले जे एंटरप्रेनर असतात तसं इंट्राप्रेनर होतो तिथे. आणि आता हे आहे पण डेफिनेटली म्हणजे इफ यू आस्क मी मी नक्की विचार करीन. मी तेव्हा कसं केलं की तेव्हा पटकन डिसिजन घेऊन टाकलं. मी थोडा विचार करीन आणि कदाचित पद्धत थोडी वेगळी करीन. म्हणजे आता जे सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे राईट लाईक सुरुवातीचा जो काळ होता तो खूप टफ होता कंपनी चालू केल्यानंतरचा. पण आता जर मी परत तिकडे गेलो तर काही गोष्टी वेगळ्या करीन परत कंपनी चालू करण्याच्या आधी. अगदी. आनंद सागरजी, तुमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडल्या का की ज्या योगे ज्याचा प्रभाव किंवा ज्याच्यात तुम्हाला अधिक शिकायला मिळालं? आता ना म्हणजे मी काही काही गोष्टी राईट लाईक मला जे जाणवलं की आम्ही आधी सुरुवातीला प्रॉडक्ट कंपनी चालू केली आणि तर त्याच्यामुळे काय आलं की प्रॉडक्ट मेंटॅलिटी आणि सर्व्हिसेस मेंटॅलिटी ना बरीच वेगळी असते. सो त्याच्यामध्ये कसं असतं की प्रॉडक्टमध्ये ना तुम्ही फक्त आत्ताचं बघत नाही, तुम्ही लॉंग टर्मचं बघता. सो मला असं वाटतं ना की ती जी गोष्ट आहे म्हणजे हॅव्हिंग प्रॉडक्ट मेंटॅलिटी म्हणजे लॉंग टर्म थॉट प्रोसेस असणं रादर दॅन तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे. सो जर काही शेअर करायचं असेल ना तर म्हणजे मला आता परवाचाच एक इन्सिडेंट मी सांगतो की आता माझ्या बऱ्याच काही कंपन्यांमधले एका कंपनीमधला क्लायंट आहे तर तो मला सांगत होता की अरे तुमच्या कंपनीमधली लोक आहेत तर ती खरंच म्हणजे इतकं काम करतात की दे आर म्हणजे काइंड ऑफ ती थोडीशी कंप्लेंट साईडला होती पण मला त्याचा खूप आनंद झाला ते ऐकून. त्यांनी काय सांगितलं की अरे तुमची कंपनी म्हणजे कंपनीमध्ये जे आहेत सिनियर लोक ते दे आर वर्किंग ऍज इफ इट्स देअर ओन प्रॉडक्ट आणि दॅट्स व्हॉट राईट वी वॉन्ट राईट लाईक टू डू. म्हणजे ते विजन घेऊन ते आयडियाज आणतायत ते हे करतात आणि दॅट म्हणजे हा खूप छोटा भाग आहे पण ना हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही कुठली एखादी कंपनी किंवा कुठलीही एखादी गोष्ट ही तुम्ही ओन करताना जेव्हा प्रॉडक्ट मेंटॅलिटीने बघता लॉंग टर्म फोकस्ड बघताना तर त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी आणू शकता. सो अगेन खूप शिकलेलो आहे पण अगेन प्रॉडक्ट वर्सेस सर्व्हिस मेंटॅलिटी आहे ना हा खूपच महत्वाचा भाग आहे. येस. आनंद सागरजी, तुमच्याशी बोलताना खरं तर आम्हाला खूप इन्स्पिरेशन मिळत असतं पण मग अशा वेळेला तुमचं आयडियल पर्सनॅलिटी कोण आहे की कुणाकडून तुम्ही जास्त इन्स्पायर्ड झालेले आहात? मला असं वाटतं ना की इन्स्पिरेशन हे प्रत्येक व्यक्तीकडनं तुम्हाला मिळू शकतं. सो इनफॅक्ट आता मी म्हणजे माझे एम्प्लॉईज म्हणजे आमच्या बरोबर माझे जे कलिग्स आहेत मी त्यांच्याकडनं सुद्धा बरंच इन्स्पिरेशन घेत असतो. सो वेगवेगळ्या प्रकारे आता फॉर एक्झाम्पल आमचा एक सिनियर की जो बऱ्याच मोठ्या कंपनीतून जॉईन झालाय आणि तो सुद्धा बरेच वेगळे एक्सपेरिमेंट्स आम्ही एक्सपेरिमेंट्स ऑफिसमध्ये करतो. आम्ही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून गोष्टी बघतो. सो खरं तसं बघायला गेलं ना तर इन्स्पिरेशन म्हणाल तर मी प्रत्येक वेगळी व्यक्तीकडून ते घेतो
आणि म्हणजे मी आता इन्व्हेस्टर्स फॉर एक्झाम्पल असतात, तर इन्व्हेस्टर्समध्ये म्हणजे जे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहेत तर त्यांची विचार करायची पद्धत वेगळी असते. ज्यांना ज्यांना वेगळे वेगळे एक्सपिरियन्स मिळालेले असतात ना, त्यांच्याकडनं बरंच इन्स्पिरेशन तुम्हाला मिळू शकतं. ओके, मग आता तुम्ही एवढं जेव्हा सगळं काम करताय तेव्हा तुम्ही म्हणजे आपण जेव्हा बोललो तेव्हा अनेक देश तुम्ही फिरलेला, म्हणजे नुसतं नॉट ओन्ली जपान, तुम्ही अमेरिकेमध्ये गेलेला आहे, तुम्ही जर्मनीमध्ये गेलेला आहे. मग आता तुम्ही बिझनेस करताय, बिझनेस करताना इतर देशांबरोबरचे तुमचे अनुभव कसे वाटतात तुम्हाला ऍज अ बिझनेसमॅन? बरोबर बरोबर. सो प्रत्येक देशाचं ना एक वेगळं कल्चर असतं, राईट. सो जसं तर त्याच्यामुळे बिझनेस करताना तुम्हाला त्यांची कल्चर, म्हणजे आता एक गोष्ट अशी चांगली झाली ना की मी जॅपनीज भाषा शिकलो जपानमध्ये येऊन आणि आधी पण शिकलो होतो. सो त्यामुळे कल्चरल गोष्टी ज्या असतात तर त्या तुम्हाला कळतात. तसंच प्रत्येक देशामध्ये ना थोडे कल्चरल गोष्टी असतात. पण मला ना इथे तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आहे. सो 2000 म्हणजे माझी आई रेग्युलरली जपानला यायची आणि तिला जॅपनीज येत नव्हतं. तर ती बेसिकली जेव्हा दुकानात जायची तर तेव्हा ती मराठीत बोलायची की मला टोमॅटो दे किंवा मला फॉर एक्झाम्पल कांदा दे, आणि तिकडच्या एक त्या आजी होत्या त्या दुकानातल्या, तर त्यांना ते कळायचं आणि त्या गोष्टी द्यायच्या पण. तर मला ना बऱ्याच वेळा म्हणजे आता आई रेग्युलरली यायची, मग त्या पण घरी यायच्या आणि त्यांना अजिबात इंग्लिश येत नव्हतं आणि आईला अजिबात जॅपनीज येत नव्हतं, तरी पण त्या रेग्युलरली भेटायच्या, रेग्युलरली बोलायच्या. तर तेव्हा मला आईने, आता हे खरं तेव्हा आईने सहज सांगितलं आणि आम्ही ते खरं बऱ्याच वेळा हसण्यावरही न्यायचो, पण तेव्हा ती मला म्हणाली की एक आत्म्याची भाषा असते, म्हणजे सोल्स लँग्वेज, राईट, लाईक आत्म्याची भाषा. सो ती खूप महत्वाची असते आणि त्याच्यात ना तुमचे इंटेन्शन्स जर राईट असतील तर तुम्ही कुठेही, राईट, लाईक सुरुवातीला कदाचित तुम्हाला कल्चरल ऍस्पेक्ट्स, लँग्वेज मधल्या गोष्टी या कळणार नाहीत, पण लॉंग रन मध्ये ना तुमचे जर समजा इंटेन्शन्स चांगले असतील ना तर इट ऑलवेज हेल्प्स, राईट. तर म्हणजे मला असं वाटतं ना की वेगवेगळ्या देशांमध्ये करताना थोडे माणसाचे स्वभाव वगैरे वेगळे असतील, पण एकदा तुम्ही तुमचा म्हणजे, आणि अगेन तुम्हाला कम्प्लिटली चेंज व्हायची पण गरज नाही. दुसरी गोष्ट ना, म्हणजे मी जी करतो आणि मला जी जाणवली की बऱ्याच म्हणजे आपल्या फेलो एंटरप्रेनर्स किंवा यांच्यात असते की तुम्ही कम्प्लिटली दुसऱ्या देशामध्ये जाताना तुमचा स्वभाव चेंज करून जातात. तर मला असं वाटतं ना ते करायची गरज नाहीये. म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही आणि ते जर समजा म्हणजे त्यांना तुम्ही असं वरच्या लेव्हलला पण ठेवू नका किंवा खालच्या लेव्हलला पण नका करू. तुम्ही त्यांच्याशी समान लेव्हलला राहून तुम्ही जर गोष्टी केल्यात ना तर बऱ्याच गोष्टी आहेत तर त्या खूप चांगल्या प्रकारे होतात. आणि येस म्हणजे आता मी इतक्या लोकांना भेटतो खरं, पण म्हणजे माझं असं काही स्पेसिफिक त्यांच्याकडनं असा अजेंडा नसतो. मला पहिल्यांदा त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या असतात आणि त्यातूनच बऱ्याच गोष्टी म्हणजे होतात आणि बिझनेसेस पण मिळतात तिथनं, त्यांना पण काही नवीन आयडियाज मिळतात, तिकडनं नवीन गोष्टी आम्ही काही एक्सप्लोर करू शकतो. पण अगेन, राईट, लाईक प्रत्येक वेळेसच बिझनेस होईल असं नसतं, तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला पण मिळतात. कधी तुम्ही आत्म्याची भाषा बोललेल्या आहात? नाही, म्हणजे मी हा प्रश्न का विचारला मी तुम्हाला सांगतो की हे झालं जपानच्या बाबतीत. ती जपानी लँग्वेज, मला जपानी येत नाही, मी मराठीत बोललो पण माझी भावना शुद्ध आहे, ती तुम्हाला कळली. पण आता तुम्ही जेव्हा बिझनेस करता तेव्हा तुमच्या बरोबर अनेक कामगार जोडलेले असतात, काम करणारे सहकारी जोडलेले असतात. कधी त्यांच्या काही वेदना आहेत, कधी त्यांची काही आनंदाचे क्षण आहेत की जे तुम्हाला आत्म्याच्या भाषेनंच जाणून घ्यायला लागतात. तर अशी कधी आत्म्याची भाषा बोलण्याचे प्रसंग तुम्हाला तुमच्या या उद्योजकतेच्या काळामध्ये आलेत का? दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. आणि म्हणजे एक गोष्ट सांगू का की आत्म्याची भाषा आहे ना ही नुसतीच 5 मिनिटासाठी बोलली अशी नसते, राईट. हे इंटेन्शन्स असतात. सो तुम्हाला ना हे कंटिन्युअसली ठेवणं खूप गरजेचं असतं. आणि मला जे वाटतं की वन ऑफ द बेस्ट वेज टू मेजर, राईट, लाईक ती आत्म्याची भाषा तुम्ही व्यवस्थित बोलताय किंवा इंटेन्शन्स तुमचे व्यवस्थित आहेत का नाहीत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर एक गोष्ट तुम्हाला आपल्याला बघता येते की जे तुमच्याबरोबर जे जोडलेले सहकारी आहेत ते तुमच्याबरोबर आहेत का, किती काळ आहेत, किंवा तुमच्या आधीचे मॅनेजर आहेत किंवा तुमच्याबरोबर आधी जे ज्यांनी काम केलेलं आहे तर ते तुमच्याबरोबर आत्ता तुमचं कसं आहे रिलेशनशिप. आणि अगेन म्हणजे त्याच्यात सुद्धा खूप प्रकार असतात, पण मला खूप आनंद वाटतो की जे कोणी म्हणजे माझे आतापर्यंतचे जे कोणी मॅनेजर्स होते किंवा माझ्याबरोबर काम ज्यांनी केलं होतं तर त्यांनी बऱ्याच लोकांनी इन्व्हेस्टमेंट करून खूप म्हणजे आता जो सपोर्ट करतात ते तर तो खरंच म्हणजे अनपॅरल. म्हणजे आय एम व्हेरी हॅपी त्यांना. म्हणजे आता एक जस्ट उदाहरण द्यायचं म्हणजे मला मध्ये काही बिझनेससाठी प्रचंड म्हणजे बऱ्याच म्हणजे कोटी रुपयांची गरज होती आणि ती अगदी अर्जंट होती. तर मला विदिन अ डे टू राईट, लाईक म्हणजे इतक्या लोकांनी इतके म्हणजे ती आय कुड ऍक्च्युअली फील दॅट रिक्वायरमेंट इन जस्ट
लाईक 1 or 2 days, राईट. लाईक तर हा जो विश्वास आहे ना, तर तो खूप गरजेचा आहे. आणि तो तुमच्या आता इन्व्हेस्टमेंट्स, म्हणजे मी आता बऱ्याच वेळा इन्व्हेस्टमेंट्स माझ्या कंपन्यांमध्ये घेतलेल्या आहेत, तर त्याच्यातनं सुद्धा तो रिफ्लेक्ट होतो. म्हणजे मला म्हणजे आता बरीच जण सांगतात की इन्व्हेस्टमेंट घेणं खूप अवघड असतं, किंवा इन्व्हेस्टमेंट लोकांच्याकडनं म्हणजे एंजल राऊंड घेणं, किंवा म्हणजे आतापर्यंत मी एंजल राऊंड घेतल्यात आणि त्यामध्ये आतापर्यंत 40 जणांकडनं इन्व्हेस्टमेंट घेतलेत. पण मी लिटरली सांगतो की विदिन मे बी 3 days or so माझी इन्व्हेस्टमेंट राऊंड क्लोज होते. का? कारण का तेवढा ते विश्वास ठेवतात. त्यांना माहिती आहे की परहॅप्स तिथे मी आत्म्याची भाषा व्यवस्थित बोलू शकतो. हा पण एक कदाचित असेल. हा. मग आता एवढे 12-13 वर्ष जपानमध्ये राहिल्यानंतर तुम्हाला इंडियामध्ये आपली कंपनी स्थापन करावी हा थॉट का वाटला? मी म्हणजे अगेन मी पुण्यामध्ये राहणार होतो हे तर निश्चितच होतं. आणि तर त्याच्यामुळे मी काय करायचं, तर खरं सांगू का की एक गोष्ट जी झाली, म्हणजे आता मी जपानमध्ये इतका काळ राहिलो, त्याच्यानंतर थोडी म्हणजे सेव्हिंग्ज माझ्याकडे होते. सो अगेन जे पुण्यामध्येच जे राहतात आणि ज्यांना कंपनी चालू करायची, त्याच्यापेक्षा मी असं म्हणेन की मी थोडं 20 मीटर पुढे होतो. का? कारण का माझ्याकडे थोडे सेव्हिंग्ज होते. सो आय कुड ट्राय आउट राईट लाईक डिफरंट थिंग्स. पण त्याच वेळेस काय आलं की मला शिकागो बूथमधनं पण ऍडमिशन मिळाली. आणि तेव्हा मला असा विचार करत होतो मी की आत्ता म्हणजे आता पुढचं शिक्षण घ्यायचं का स्वतःची कंपनी चालू करायची. आणि मग मी ठरवलं की ओके, स्वतःची कंपनी चालू करू. सुरुवातीला 3-4 वर्ष खूप चॅलेंजेस होते, पण म्हणजे द एक्सपिरियन्स वॉज रिअली वर्थ टेकिंग. मला 2016 बद्दल म्हणजे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही जेव्हा कंपनी सुरू केली तेव्हा ती कंपनी आर्थिकदृष्ट्या थोडी उंच झेप घेत नव्हती. म्हणजे तुम्ही तेव्हा थोडेसे ज्याला आपण स्ट्रेस लेवलमध्ये तुम्ही आलेले होतात, आणि मग काही तुमच्या जवळच्या मित्रांनी देखील तुम्हाला काही सल्ले दिले. तो नेमका काय एक प्रसंग सांगू शकाल? म्हणजे तो मी मुद्दाम याच्यासाठी विचारतोय की असे अप्स अँड डाऊन्स येतात आणि अशा वेळेला आपण नेमकं काय करायचं, हा जो मुद्दा असतो हा महत्वाचा. बरोबर. नाही तर त्यावेळेस ना म्हणजे मी खूपच स्ट्रेसफुल सिच्युएशन मधनं जात होतो. म्हणजे आमची कंपनीच अर्थात त्यावेळेस काही रेव्हेन्यूज होत नव्हते. त्याच्यानंतर आमचा एक्सपेन्स वाढत जात होता. त्याच्यानंतर माझे जे काही सगळे सहकारी होते तर ते म्हणजे खरंच ऍक्च्युली की काही न बोलता म्हणजे दे वर वर्किंग ऑन दोज प्रॉडक्ट्स, पण आम्हाला तेवढे सेल करता येत नव्हते. आणि काही असे पण चॅलेंजेस झाले की स्ट्रक्चरल चॅलेंजेस होते की ज्याच्यामुळे आम्ही काही गोष्टी करू शकलो नाही. तर मला अगदी चांगला तो दिवस आठवतोय. म्हणजे मी माझा एक मित्र हॅनी पाटील नावाचा एक मित्र आहे, तर त्याच्याबरोबर मी बोलत होतो आणि आम्ही विचार करत होतो पुढे काय करता येईल कंपनीचं. तर तेव्हा त्यांनी मला एक सहज क्वेश्चन विचारला आणि मला ना म्हणजे अजूनही तो क्वेश्चन आठवून म्हणजे कधी कधी झोप पण उडते. तर त्यांनी मला विचारलं की आनंद, इमॅजिन राईट, लाईक आता तू सगळं करतोय, सगळं ठीक आहे, पण उद्या असा दिवस आला की तुझ्याकडे काहीच सेव्हिंग्ज नाहीयेत, तुझ्या कंपनीमध्ये सुद्धा तुला एम्प्लॉईजला द्यायला पगार नाहीये, त्याच्यानंतर तुला मुलांसाठी शाळेचा खर्च करायला काही. त्यांनी मला ते जे असं सगळे सांगितल्या गोष्टी, तर तेव्हा मी खरंच हडबडून जागा झालो. म्हटलं की अरे नक्की काय चाललंय ऍक्च्युली, म्हणजे का आपण हे करत नाही. तर मग तेव्हा मी माझे काही सहकारी म्हणजे माझे जे काही इन्व्हेस्टर्स होते मी त्यांच्याशी बोललो. आणि अगेन मला जॉब्स मिळत होते तेव्हा, राईट, पण मला बेसिकली हेच करायचं होतं, पण तेव्हा ते सक्सेसफुली होत नव्हतं. सो तेव्हा मी हवियर उआर्डो नावाचा एक माझा इन्व्हेस्टर आहे, तर त्याच्याशी बोललो. तर त्यांनी मला 2 ऑप्शन्स दिले. आनंद, म्हणजे तू जरी आता स्टॉप केलीस कंपनी तरी ऍब्सोल्युटली फाईन, कारण का तो वन ऑफ द मेजर शेअर होल्डर होता त्या कंपनीमध्ये. तो म्हणाला की अरे शेअर होल्डर्स होता, आणि तो म्हणाला की आता तू थांबवलीस तरी चालेल. पण मी म्हटलं की नाही, मला करायचे. मग त्यांनी मला एक सांगितलं, एक पुस्तक वाचायला सांगितलं, द हार्ड थिंग अबाउट हार्ड थिंग्स नावाचं. तर त्या पुस्तकामधला ना, आणि मी स्पेसिफिक म्हणजे जे कोणी आता या चॅलेंजिंग सिच्युएशन मधनं जात असतील ना, तर त्यांनी नक्की त्यातला हा एक चॅप्टर म्हणजे वॉर टाइम सीईओ वर्सेस पीस टाइम सीईओ, त्यांनी मला सांगितलं की हा तू पार्ट वाच. आणि त्यानंतर राईट, लाईक ज्या प्रकारे म्हणजे आम्ही स्ट्रॅटेजीमध्ये चेंजेस केले आणि 3-4 वर्षामध्ये, आणि आय एम व्हेरी हॅपी की माझे जे कोणी 12 इन्व्हेस्टर्स होते त्यांना मी खूप चांगले रिटर्न्स दिलेत. दे आर व्हेरी हॅपी, राईट, लाईक विथ द रिसेंट एक्झिट दॅट वी हॅड. सो अगेन दिस वॉज हॅपेंड बिकॉज ऑफ दॅट डिफिकल्ट कॉन्व्हर्सेशन आय हॅड विथ माय फ्रेंड. आणि मग ते आम्ही पुढे जसं काय ते घेऊन गेलो त्याप्रमाणे काही गोष्टी घडल्या. पण जीवनातला टर्निंग पॉइंट हाच की आणखीन काही आहे वेगळा? नाही, अगेन राईट, लाईक टर्निंग पॉइंट आता बरेच होते, पण त्यातला म्हणजे वन ऑफ द टर्निंग पॉइंट्स मी म्हणेन की हा एक मेजर टर्निंग पॉइंट होता माझ्या जीवनामध्ये. आता मुख्य मुद्द्यावर येऊ. आपला जो एक फोकस आहे की आत्ताचे जे काही उद्योजक आहेत, आत्ताची जी तरुण पिढी आहे जी उद्योगामध्ये येऊ पाहते, किंवा काही उद्योजक आहेत,
यांना तुम्ही काही शेअर कराल की त्यांनी त्यांची वाटचाल कशी करावी? याचं कारण असं आहे की आत्ताच्या मुलांमध्ये टॅलेंट्स आहेत, त्यांना काही करू पाहायचंय, पण त्यांना ती योग्य दिशा कधी कधी सापडत नाही त्या दृष्टिकोनात. बरोबर बरोबर. सो अगेन मी इथे म्हणेन ना की बऱ्याच गोष्टी राईट लाईक माझ्या डोक्यात आहेत, पण मग मी आत्ता आणि अगदी ज्यांना सुरुवात करायची आहे किंवा ज्यांनी नुकतीच सुरुवात केलेली आहे यांना मी मे बी यांच्यावरती फोकस ठेवून मी काही गोष्टी शेअर करेन. सो मला सगळ्यात पहिल्यात महत्वाची जी गोष्ट वाटते ती म्हणजे ना की नेटवर्किंग. राईट लाईक तुम्ही नेटवर्किंग जे आहे तर ते खूप चांगलं असणं तुमचं, म्हणजे इफ युअर अ फाउंडर और इफ युअर अ सिनियर मॅनेजर तुमचं नेटवर्किंग खूप चांगलं असणं गरजेचं आहे. सो बराच बिझनेस म्हणजे माझं आधी असं होतं ना, पहिले 4-5 वर्ष मी जेव्हा सांगितलं तर तेव्हा माझा एक असा म्हणजे एक काय म्हणतात त्याला, की माझा असा विचार होता की मी मित्रांकडनं नाही घेणार राईट लाईक काम, मी माझं मदत शोधून घेणार. तर तसं नाही ऍक्च्युली ना, तुमच्यावरती कोणी ट्रस्ट सुरुवातीला ठेवत नाही, कारण का कुठल्याही कंपनीमध्ये काम जेव्हा ते देतात तेव्हा ऑफकोर्स ट्रस्ट हा लागतो. तर तुमचे नेटवर्क म्हणजे फर्स्ट लेव्हल नेटवर्क जे आहे तुमचं, तर ते म्हणजे फर्स्ट डिग्री म्हणतात राईट लाईक नेटवर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो ते तुम्ही नेटवर्क चांगलं तयार करा. आणि माझ्या एका मित्रांनी ना रिसर्च केला होता, तो स्वीडिश गव्हर्नमेंटने तो स्पॉन्सर केला होता, पण त्याला मी सांगितलं मला एका वाक्यात तू सांग की काय नक्की तू केलं, म्हणजे काय रिसर्च होता तो. तर तो म्हणाला एसएमई कंपन्या सक्सेसफुल होतात कधी, जेव्हा त्यांच्या सीईओ किंवा फाउंडर्स किंवा सिनियर मॅनेजर्सचे नेटवर्किंग खूप स्ट्रॉंग असतं. सो अगेन हा पहिला खूप सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा मी सांगेन की आणि जो मला ना बघायला मिळतो की बऱ्याच वेळा तो म्हणजे आपण अनकम्फर्टेबल असतो या गोष्टीसाठी, कन्फ्रंटेशन. सो मी एक गोष्ट सांगू शकतो की मला आमच्या कंपनीमध्ये म्हणजे माझे जे काही सहकारी आहेत तर त्यांच्याबरोबर मी जेव्हा बोलतो तर वी आर व्हेरी गुड ॲट कन्फ्रंटेशन. सो कन्फ्रंटेशन म्हणजे काय की तुम्हाला जे काही मनात आहे ना ते तिथले इथे बोलणं. तर मी आता बरेच फाउंडर्स बघितलेत, मी बरेच कोवर्कर्स बघितलेत की जिथे ना ते ओपनली बोलत नाहीत. म्हणजे मी इनफॅक्ट आम्ही इतके ओपन असतो की अगेन ते पण मला सांगतात की अरे हे आपण अशा प्रकारे करू. सो कन्फ्रंटेशन राईट लाईक ही थोडी म्हणजे आपल्या नेचरमध्ये नाहीये ती गोष्ट, पण थोडी ती आणणं गरजेचं आहे, कारण का त्याच्यामुळे ना बऱ्याच पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते आत्ताच सॉल्व्ह होऊ शकतात तुमचे. तिसरी गोष्ट जर मला सांगायची असेल ना तर ते म्हणजे फंडिंग. आणि म्हणजे खरं सांगायला गेलं ना तर मी पण सुरुवातीला फंडिंग घेतलं नाही मला, कारण का अगेन मी आता एवढ्या खरं कंपन्यांचा रिसर्च करायचो आधी, जिथे मी बघितलंय की लोक फंडिंग घेऊनच सगळ्या गोष्टी करायचे. पण स्वतः फंडिंग घेताना मला असं वाटायचं की अरे फंडिंग घेतलं तर मी ते देऊ शकेन का, देऊ नाही शकलो तर काय. सो असे बरेच गोष्टी होत्या. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतंय ना की फंडिंगमध्ये सुद्धा राईट अप्रोच आणणं राईट लाईक हे खूप गरजेचं आहे. राईट टाइमला राईट लोकांच्याकडनं फंडिंग घेणं हे खूप गरजेचं असतं कंपनीसाठी. आणि म्हणजे ऑफकोर्स राईट लाईक मी त्याच्यावरती सुद्धा आता हल्ली थोडे ब्लॉग्स आणि इतर गोष्टी लिहितोय. पण मी एक काय बघितलंय की आता आपल्याकडे एक सगळ्यात मोठं चॅलेंज असं आहे ना की आपण युएस मधली पुस्तकं वाचतो आणि इंडियामध्ये स्टार्टअप्स करतो. खरं खूप चुकीचं आहे. का सांगू का, तिथे फंडिंग खूप इझिली मिळतं. इथे खूप म्हणजे 1-1 लाख रुपये जरी रेज करायचे असतील ना तर तुमचे इतक्या गोष्टी तुम्हाला थांबवतात, तुम्हाला इतक्या गोष्टी सांगतात, तुमच्याकडनं बरेच टर्म शीट्स लिहून घेतात. तर तुम्हाला म्हणजे जेव्हा आपण हे करतो तर त्याच्यामधले जे काही टर्म्स असतात, त्याच्यामधल्या कंडिशन्स तुम्ही कुठल्या वेळेस घ्यायला पाहिजे, कोणाकडून घ्यायला पाहिजे, कसं घ्यायला पाहिजे, कसं पिच करायला पाहिजे, याच्यासाठी ना एक सायन्स आहे. आणि अगेन हे तुम्हाला लर्न करता येतं. पण मी अगदी हायली रेकमेंड करेन की सगळे फाउंडर्स जे असतील तर त्यांनी थोडं त्याच्याबद्दलचं नॉलेज आहे ना तर ते वाढवायला पाहिजे. आणि मला पण म्हणजे काही तर त्याच्यामध्ये उपयोग झाला. म्हणजे मी बऱ्याच वेळा घेतलेलं आता फंडिंग, त्यातनं काही मला जर काही उपदेश देता आला तर मी नक्कीच फ्युचरमध्ये तो देईन. तर हा मला असं वाटतं की तिसरा महत्वाचा भाग आहे की जो आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपण जर आता बघितलं तर स्टार्टअपच्या मध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्यांची संख्या वाढतीये, याबद्दल तुम्ही काय सांगा? येस, आता खरं ना स्टार्टअप म्हणजे तुम्ही जसं बघितलं असेल की आता कुठलं शार्क टँक्स वगैरे आलं होतं, त्याच्यामुळे स्टार्टअप्सला एकदम ग्लॅमरस दिवस आलेले आहेत. त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्यांची पण संख्या खूप वाढतीये. आणि मला इथे ना अजून एक सांगायचं आहे की म्हणजे स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्ट करणं एक गोष्ट आहे, पण त्यातल्या रिस्क सगळ्या अंडरस्टँड करून त्याच्यामध्ये काय गोष्टी असतात. म्हणजे तुम्ही एक इक्विटीज मध्ये आता इन्व्हेस्ट करता फॉर एक्झाम्पल, तेव्हा कसं की टाटा, इन्फोसिस अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली की तुम्ही ते विसरून जाता आणि तुम्ही बघता की त्याचा रिटर्न कसा वाढत चाललाय. पण स्टार्टअपमध्ये कसं असतं की तुम्ही इन्व्हेस्ट केल्यावरती त्या स्टार्टअपला तुम्ही काय मदत करू शकता
याच्यावरती जास्त फोकस करा. कारण का याच्यातून तुम्हाला मिळणारे रिटर्न्स खूप व्होलाटाईल आहेत, राईट. तुम्ही जर त्यात इन्व्हेस्ट केली तर त्याच्यामध्ये रिस्क जशी आहे, म्हणजे डाऊनसाईड रिस्क जशी आहे तसं अपसाईड पोटेन्शियल पण आहे त्याच्यामध्ये. सो तुम्ही जेव्हा इन्व्हेस्ट करता तर तेव्हा त्या स्टार्टअप मधलं त्याचं विजन खरंच तुम्हाला आवडतंय का, त्याच्यानंतर तुम्ही त्यांना काही मदत करू शकणार आहात का, त्या स्टार्टअप मधनं तुम्हाला फ्युचरमध्ये, राईट, लाईक तुम्ही म्हणजे काही तुम्हाला स्वतःला काही शिकता येणार आहे का, या सगळ्या गोष्टी ना तुम्ही बघून जर समजा केली ना तर ती इन्व्हेस्टमेंट आणि त्या फाउंडरसाठी सुद्धा ती खूप मदत होते. आणि अगेन सुरुवातीला जसं की फाउंडर्सला कसं की ते म्हणजे ऍक्च्युली मी एक ते वाक्य त्याच्यात लिहिलं होतं की म्हणजे असं बम्पी रोडवरनं ना तुम्ही सुईमध्ये दोरा घालताय ना, तर तसं स्टार्टअप म्हणजे एंटरप्रेन्योरचं लाईफ असतं. सो त्याच्यामध्ये तुम्ही त्याला जेवढी मदत कराल, जेवढं स्मूथ आउट कराल त्याचं लाईफ, तर तेवढे तुम्हाला पण रिटर्न्स मिळायचे चान्सेस किंवा तुम्हाला तुमचं सुद्धा शिकायचे चान्सेस तुम्हाला त्यातनं जास्त मिळू शकतील. तुमचा हा सगळा प्रवास बघितल्यानंतर मला एवढंच कळत आहे की अनुभव हाच तुमचा सगळ्यात मोठा गुरु राहिलेला आहे. त्याचप्रमाणे भेटणारी माणसं, त्यांच्याकडनं येणाऱ्या सगळ्या इन्स्पिरेशन्स, हे सगळं एकत्रित करत हा सगळा डोंगर, हा सगळा पर्वत तुम्ही उभा केलेला आहे. या सगळ्यामध्ये या उद्योजकाच्या मागे एक घरच्यांची त्यांच्या भूमिका जी असते ती नेमकी कशी असावी, कशी असली पाहिजे, आणि तुमच्या बाबतीमध्ये ते कसं आहे? बरोबर. आणि तुम्ही खूप चांगला हा प्रश्न विचारला. कारण का मला पण म्हणजे जर समजा या काही गोष्टी करायच्या तर त्याच्यासाठी तुम्हाला नुसती फंडिंग किंवा तुम्हाला अनुभव याचाच फक्त उपयोग नसतो. त्याच्यामध्ये तुम्हाला एक स्ट्रॉंग सपोर्ट लागतो घरनं. आणि तर तो म्हणजे व्हेरी हॅपी, राईट, लाईक की म्हणजे माझी बायको शर्वरी, तिने मला प्रचंड सपोर्ट केला. कारण का म्हणजे तुम्ही बघाल तर सिटी ग्रुपमध्ये इतकं चांगलं सगळं लाईफ होतं, सगळं अगदी व्यवस्थित होतं, त्याच्यातून येऊन अशा ठिकाणी यायचं की पुढे काय आहे हे माहिती नाहीये. तर त्या ट्रान्झिशन मध्ये जाणं किंवा त्याच्यातून जे काही चॅलेंजेस येणार आहेत ते बघणं हे खूप डिफिकल्ट होतं. म्हणजे आता परत लाईफ सुरळीत झालंय, पण तेव्हा जे काही सुरुवातीला जे काही चॅलेंजेस होते तर ते सुद्धा तिच्यासाठी सुद्धा खूप ते चॅलेंजिंग पिरियड होता. पण तो घरच्यांचा सपोर्ट जो असतो किंवा तुमचे रिलेटिव्ह म्हणा, माझे मित्र सुद्धा, राईट, की ज्यांनी म्हणजे सुरुवातीला जपानमध्ये म्हणा किंवा US मध्ये म्हणा, त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला की इथे आल्यावरती अगदी खाण्यापासून राहण्यापासून बऱ्याच वेळा अशी तशी पण सोय केलेली आहे. सो खरंच म्हणजे सगळ्यांचाच सपोर्ट जो असतो तो खूप महत्वाचा असतो. आणि ती अगेन तुमची इकोसिस्टीम चांगली असणं आणि अगेन कमिंग बॅक टू दिस आत्म्याची भाषा, राईट, तुमची जर चांगली असेल, राईट इंटेन्शन्स असतील तर गोष्टी वर्कआउट होतात. सर, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आता तुमची जशी डिजिटेक कंपनी आहे याच्यामध्ये अनेक इन्व्हेस्टर्स ज्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत, यानंतर काय तुम्हाला वाटतं की यानंतरचा तो बदल कसा वाटतो? या म्हणजे डीजी फ्युचर टेकनी जेव्हा डीजी फायनान्शियल टेक्नॉलॉजी DGFTनी जेव्हा आमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केले तर तेव्हा येस आम्हाला पण एक्झिट मिळाली. तर एक्झिट नंतरचं जे लाईफ असतं ना तर ते म्हणजे असं नाही की त्याच्यानंतर यू आर डन विथ युअर जर्नी. आय मीन दिस इज जस्ट द बिगिनिंग, राईट, लाईक वेअर यू कॅन स्टार्ट डुईंग लॉट ऑफ थिंग्स. ऑफकोर्स लाईफमध्ये काही चेंजेस असे होतात की आता तुम्हाला म्हणजे फॉर एक्झाम्पल रेस्टॉरंटमध्ये कुठल्या जायचं असेल, कुठल्या देशामध्ये जायचं असेल किंवा थोडी लेग स्पेस वाढवून घ्यायची असेल तर तुम्हाला त्या गोष्टी सहज करता येतात. पण दॅट डझंट मीन की वी शुड स्टॉप हिअर, राईट. आय मीन इथून बऱ्याच गोष्टी तुम्हाला पुढे करायच्या असतात. आणि या एक्सपिरियन्सचा सुद्धा, राईट, लाईक तुम्ही वापर करून चांगल्या प्रकारे, राईट, लाईक इतर लोकांपर्यंत जाऊ शकलात. आणि ती जी कंपनी आहे म्हणजे माझ्यासाठी हे आता डीजी फ्युचर टेक आता जी 50 लोकांची जर कंपनी असेल तर ती मला आता 500 आणि 1000 लोकांची कशी करता येईल, तर ह्याच्यावरती आता माझा फोकस आहे. निश्चित. सर, मी खरं सांगतो की आज तुम्ही इतका वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधलात आणि या ग्लोबल महाराष्ट्राच्या या प्लॅटफॉर्मवर एक छान इन्स्पिरेशन आम्हाला मिळालं. आम्हाला याच्यामध्ये आत्म्याची भाषाही कळली की जी आमच्या पुढच्या प्रवासामध्ये आम्हाला निश्चित उपयोगी पडेल. त्याचप्रमाणे कनेक्टिव्हिटी ही किती महत्वाची आहे, आपला संपर्क किती मग तो भले आपण उद्योग करो अथवा आपण सर्व्हिस सेक्टरमध्ये का असेना, पण आपली कनेक्टिव्हिटी ही आपल्याला चांगली ठेवायला लागते. आणि ज्याला तुम्ही म्हणलात तुमच्या पहिल्यापासून बोलण्यामध्ये एक गोष्ट होती की आपलं जे काही आपण मांडतोय हे स्पष्ट असावं, हे खरं असावं, तर लोक तुम्हाला मदतीचा हात पुढे करत असतात किंवा ते तुम्हाला हेल्प करायला पुढे येत असतात. सर, हा तुमचा सगळा प्रवास जो आहे हा अत्यंत थक्क करणारा आहे. आणि निश्चित मला वाटतं की आपला हा जो कार्यक्रम जो कोणी लोक बघतायत, जे तरुणाई बघतीये, जी उद्योजकतेमध्ये येऊ पाहतीये, त्यांच्यासाठी हा निश्चितच एक इन्स्पिरेशन देणारा हा प्रोग्राम निश्चितच झालेला आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आलात
त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो की आज आम्हाला खूप छान तुमचं सगळं जीवन इथे समजून सांगितलं. त्याचप्रमाणे ग्लोबल महाराष्ट्राच्या या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबूयात. पुढच्या वेळेला पुन्हा नवीन एका पर्सनॅलिटी बरोबर आपण गप्पा मारू, त्यांच्याशी संवाद करू आणि त्यांचाही आयुष्याचा सगळा प्रवास उलगडून बघूया. तेव्हा पुन्हा एकदा सर तुम्हाला धन्यवाद. धन्यवाद.